हा हा. की मला ज्यांनी फसवलंय, मी आज युट्यूबच्या तुमच्या मार्फत सगळ्यांना सांगते. मी परवा एक बाईट दिली, त्याच्यामध्ये मी नाव घेतलं नव्हतं, बर बर पण मी आता नाव घेऊन सांगते बर. की माझं त्या नंदीविषयी काही माझं दुमत नाही. माझं त्या नंदीवर आजही प्रेम आहे. बर बर. पण त्या नंदीचे मालक मनोहर चव्हाण, त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवलं. मला थोडा त्यांच्यावर डाऊट होता, म्हणून मी माझे बंधू बापूशेठ आंबेकर यांना लाईनवर घेतलं आणि मी तिसऱ्या व्यक्तीला माहित असावं पैरा म्हणून मी बापू दादांना म्हणलं असं असं लखन संघ आपला पैरा झालाय. तर मनोहर चव्हाणांचे शब्द काय होते, ऍक्च्युली माझ्या तोंडात त्यांना दादा भैया म्हणायची काही सुद्धा भावना नाही. माझ्या नजरेत त्या व्यक्तीची किंमत शून्य आहे. त्यांनी सांगितलं मी दुनियेला फसवीन पण माझ्या ताईला कधीच फसवणार नाही. मला हा शब्द त्यांचा, ह्या शब्दात एवढं त्यांनी जीव तोडून सांगितलं आणि परत मला फसवलं. मला ती गोष्ट नाहीच पटली. त्यासाठी मी सांगितलं होतं एक खेळ मी कोणाला तर हरवायसाठी खेळीन. तुमची मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बोलला होता की मला पायऱ्याविषयी म्हणजे त्या ठिकाणी फसगत झालेली तुमची. हो. पण आज कुठेतरी असं म्हणतील राजाने ते सिद्ध करून दिलं आणि राजा पळला त्याच्या अस्तित्वासाठी, राजा पळला त्याच्या मालकीनीसाठी. आज दिवसभर माझी बिलकुल इच्छा नव्हती. माझी त्यांच्या गटात गाडी झोपायची माझी तयारी होती, पण काही कारणानं मला लवकर त्यांचा गट समजला नाही. नियतीने हे सगळं घडवून आणलंय. नियतीला ताईची फसवणूक मान्य नव्हती, त्यांच्या दारात येऊन त्यांना उत्तर दिलंय. आणि इथून पुढे लोकांनी लक्षात घ्यावं की कोणाला कितपत फसवावं. बैलगाडी क्षेत्रात मी ताई आहे एवढी एक ताई त्यांना खपना. काय कमी पडत होता का? मी आपल्या नंदीच्या क्षमतेवर मालक पाळणार आहेत का नाही, नंदी पाळणार आहेत. हो हो. तुम्ही काय म्हणून मग अगोदरच पैरा नव्हता करायचं होता. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की कालची गाडी मला मारणार नाही तुमच्या राजावर. स्वप्न तुम्ही त्या चिल्या पिल्यांना हरवायची काय बघताय. जी पुसेगावला एक नंबर केला ना त्या चिल्या पिल्यांनी, त्यांना त्यांची गाडी मारायची होती, ती गाडी मरणार नाही माझ्या राजावर, म्हणून त्यांनी माझा पैरा मोडला. आणि मी तुमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सांगते की मी जिंदगीत कधी मनोहर चव्हाण पाटलांच्या पैऱ्यात कधी पळणार नाही. नक्कीच एक गाडा मालकांचा तो वैयक्तिक विषय तसं नाही हो, पण असं नाही झालं पाहिजे. मी किती होप ठेवून, मी किती हे ठेवून होती की नाही बाबा लखन संघ माझा राजा पळणार आहे आणि तुम्ही परत माझ्या राजाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे. बरोबर. सांगता काही नियतीला सुद्धा मंजूर नव्हतं. नक्कीच नक्कीच. हा, त्यासाठी कर्म चांगलं पाहिजे. तो आपण हे क्षेत्रात नाव कमवायला रोज 5 लाखाची मैदान आहे, ती सारखी मैदानं पडलेत. एका मैदानात मी पण सांगते, मी आज लखनची गाडी मारली म्हणून मी काय कुठल्या म्हणजे सिकंदर झाली नाही. काय झालं त्याच्यानंतर तुमचा आणि त्यांचा संपर्क झाला नाही का मनोहर भाऊचा? नाही, त्यांनी अर्ध्या तासाने मला माघारी फोन केला मनोहर पाटलांनी, यात आपण पळू. पण मी थुकलेलं चाटत नाही. एकदा नाही म्हणल्यावर नाही. मी त्यांना सांगितलं आजच काय मी जिंदगी तुमच्या पायऱ्यात कधी पळणार नाही म्हणून. पण कसं आहे सांगा, मी खरंच कधी कोणाला हरवायसाठी खेळली नाही. मी माझा खेळ एन्जॉय करत होती, मी जिंकायसाठी खेळत होती. पण मला ती एवढं वेदनादायी होतं माझ्यासाठी तो क्षण की त्यांनी म्हणले की नाही नाही तुमच्या राजावर मला गाडी मारणार नाही. मला ह्या गोष्टीचं जास्त दुःख झालं. आणि सोडा, नशिबाला नियतीला सुद्धा मंजूर नव्हतं म्हणून सगळं घडवून आलं आणि त्यांच्याच होम ग्राउंडवर जाऊन त्यांना उत्तर दिलेलं आहे.